बघा याच ठिकाणी या अमरकंटक, हा अमरकंटक ठिकाण मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे आणि याच ठिकाणी सोन नदी उगम पावते आणि उत्तरेकडे वाहत जाते. त्याच्यानंतर एक नदी या ठिकाणी उगम पावते आणि पश्चिमेकडे वाहत येते. ती महाराष्ट्राची पश्चिम वाहिनी. बघा महाराष्ट्राचा जर विचार केला तर पठारावरील 2 पश्चिम वाहिन्या नद्यामध्ये एक नर्मदा आणि दुसरी एक कोणती, तापी. या 2 महाराष्ट्राशी संबंधित नद्या आहे. आता या नर्मदा नदीचा महाराष्ट्राशी किती संबंध येतो तर फक्त 54 किलोमीटरचा प्रवास आहे. किती किलोमीटर? फक्त महाराष्ट्राच्या वायव्य सीमेला स्पर्श करून जाते आणि फक्त 54 किलोमीटर. आता बघा तापी नदीचा महाराष्ट्राशी संबंधित 208 किलोमीटरचा आहे. त्यापैकी ती 49 किलोमीटर इथे अमरावती आणि महाराष्ट्राची आणि मध्य प्रदेशची नैसर्गिक सीमा निर्माण करते. त्याच्यानंतर महाराष्ट्रामधून जळगाव, धुळे आणि नंदुरबारमधून ती कुठे अरबी समुद्राला, जळगाव, धुळे, नंदुरबारमधून गुजरातमध्ये जाते आणि गुजरातमध्ये गेल्याच्या नंतर सुरत या ठिकाणी जाऊन ती कोणाला मिळते, अरबी समुद्राला. म्हणून ह्या 2 नद्या पठारावरील पश्चिम वाहिन्या नद्या आहे, एक नर्मदा आणि दुसरी कोणती, तापी. आता सोन नदी, त्याच्यानंतर या ठिकाणी एक नदी उगम पावते, दामोदर नदी. आणि ही दामोदर नदी गंगेची किंवा हुगळी नदीची उपनदी म्हणून ओळखली जाते. परंतु ही हुगळी नदीची उपनदी, ही हुगळी नदी काय आहे, गंगेची एक वितरिका आहे. एखाद्या नदीचा प्रवाह जर येऊन मिळत असेल तर त्याला उपनदी म्हणतात. परंतु एखाद्या मुख्य प्रवाहातून एखादा प्रवाह जर वेगळा होत असेल त्याला काय म्हणतात, वितरिका. त्यानंतर या ठिकाणी असं विचारतात की नदीचा मुख कोणता, तर ज्या ठिकाणी नदी समुद्राला जाऊन मिळतो त्या ठिकाणाला नदीचा मुख म्हणून ओळखलं जातं आणि ज्या ठिकाणी उगम पावते त्या ठिकाणाला त्याची शेपूट म्हणून ओळखली जाते. हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की नदीचा मुख कोणता, तर ज्या ठिकाणी ती जाऊन समुद्रास मिळते त्याला नदीचा मुख म्हणतात आणि ज्या ठिकाणी उगम पावते त्याला काय म्हणतात, त्याचं शेपूट म्हणतात. त्याच्यानंतर ही दामोदर नदी. आता ही दामोदर नदी कशासाठी प्रसिद्ध आहे तर दामोदर नदी छोट्या नागपूरच्या पठारावरून वाहते आणि छोट्या नागपूरच्या पठारावरून वाहताना दगडी कोळशासाठी प्रसिद्ध आहे. या नदीचं खोरं भारतातील खालीलपैकी कोणत्या नदीचं खोरं दगडी कोळशासाठी प्रसिद्ध आहे तर दामोदर नदी छोट्या नागपूरच्या पठारावर उगम पावते आणि या नदीच्या पात्रामध्ये दगडी कोळशाचे साठे आहे. याच्या खोऱ्यामध्ये काय आढळतात, दगडी कोळशाचे साठे, आणि ती हुगळी नदीची उपनदी किंवा गंगेचीच उपनदी म्हणून ओळखली जाते. त्याच्यानंतर ही दामोदर नदीवर एक महत्त्वाचा प्रकल्प आहे, दामोदर व्हॅली प्रकल्प. अमेरिकेच्या टेनिस व्हॅलीच्या धर्तीवर भारतामध्ये एक प्रकल्प आहे. हा प्रकल्प 1948 मध्ये सुरू झाला होता किंवा 1948 मध्ये त्याची स्थापना म्हणून ओळखली जाते. कोणता, दामोदर व्हॅली प्रकल्प. अनेक धरणांचं एकत्रीकरण करून त्या ठिकाणी, जसं अमेरिकेमध्ये टेनिस व्हॅलीच्या धर्तीवर भारतामध्ये दामोदर व्हॅली प्रकल्प आहे. या नद्या गंगेच्या उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या. आता बघा गंगा नदी अशी वाहते म्हणजे त्याची उजवी बाजू कुठे, दक्षिणेकडे आहे आणि डावी बाजू कुठे, उत्तरेकडून. या उजवी बाजूने मिळणाऱ्या या नद्या आहे. या कोणत्या बाजूने मिळणाऱ्या, उजव्या बाजूने. त्याच्यानंतर ही चंबळ नदी आणि यमुना नदीचं उगमस्थळ म्हणजे संगमस्थळ कोणत्या ठिकाणी तर हा कोटा या ठिकाणी आहे. कोटा हा ठिकाण राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर आहे आणि राजस्थानमध्येच आहे, परंतु उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या सीमेवर दाखवलं जातं. आता ही लुप्त नदी सरस्वती नदी उत्तरेकडून वाहते. ते आता भारतामध्ये जेवढ्या बी सरस्वती नावाच्या नद्या असतील त्या सगळ्या लोप पावलेल्या आहे किंवा लुप्त नद्या म्हणून ओळखलं जातं. आणि ह्या तिन्ही नद्यांचा त्रिवेणी संगम कुठे, गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमाला काय म्हणतात, प्रयागराज. आणि याच ठिकाणी कुंभमेळावा भरतो. ह्या झाला गंगेच्या काय उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या. तर गंगेच्या डाव्या बाजूने किंवा उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्यांचा जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाची नदी, पहिली नदी घागरा नदी. कोणती नदी, घागरा नदी. आता ही जी घागरा नदी आहे ही घागरा नदी उत्तरेकडून वाहते ते. आता ही उत्तरेकडून म्हणजेच या तिबेट, उत्तरेकडून म्हणजेच या तिबेटमध्ये या मानस सरोवर किंवा या ठिकाणी असणारा राकस सरोवर किंवा राक्षस सरोवर. कोणता सरोवर, राकस सरोवर. राकस सरोवर किंवा राक्षस सरोवर म्हणून ओळखलं जातं. आणि या ठिकाणी सतलज नावाची नदी उगम पावते. कोणती नदी, सतलज नदी. ही सतलज नदी आणि या ठिकाणी एक सिंधू नदी उगम पावते आणि सिंधू नदी भारतातून पाकिस्तानमध्ये जाते आणि पाकिस्तानमधून ती कराचीजवळ एका गावाजवळ जाऊन ती कशाला मिळते, अरबी समुद्राला जाऊन मिळते. हा सिंधू नदी किंवा सिंधू नदीच्या खोऱ्यातील नदी, सिंधू नदी खूप महत्त्वाची भारतासाठी. कशामुळे तर ही जी सिंधू नदी आहे या सिंधू नदीमुळेच आपल्या देशाला भारत देश किंवा हिंदू राष्ट्र किंवा हिंदुस्थान म्हणून ओळखलं जातं. कारण त्या काळामध्ये जी
ग्रीक भाषा होती त्या भाषेमध्ये एसचा आकार एच सारखा होत होता, म्हणून त्याला सिंधू नदीच्या एसवरून हिंदुस्थानचा एच किंवा सिंधू नदीच्या पूर्वेकडील प्रदेशाला हिंदुस्थान म्हणून ओळखलं जात होतं. त्याच्यानंतर आर्य लोकांची वस्ती होती या ठिकाणी, किंवा ही जी सिंधू नदी आहे ही सिंधू नदी सिंधू संस्कृतीशी संबंधित महत्त्वाची नदी आहे. कारण याच नदीच्या खोऱ्यामध्ये किंवा या नदीच्या खोऱ्यामध्ये जी संस्कृती उदयाला आली त्याला सिंधू संस्कृती म्हणतात. ती सिंधू संस्कृती 2 ठिकाण महत्त्वाचे, हडप्पा आणि मोहनजोदारो, हे दोन्ही ठिकाण सध्याला पाकिस्तानमध्ये आहे. म्हणून ही नदी खूप गरजेची आहे. आणि या नदीच्या पात्रातील एक व्हिडिओ असं बनवू की त्यामध्ये ही सिंधू नदी आणि त्याच्या उपनद्या सिंधू, झेलम, चिनाब, रावी, सतलज या नद्या आणि बियास या 5 नद्यांचा भाग त्या ठिकाणावरून वाहते. म्हणून पंजाब राज्याला पंजाब किंवा तोच पंजाब पाकिस्तानमध्ये आहे. 5 नद्यांच्या प्रवाहामुळे त्याला काय मिळालेलं आहे? पंजाब म्हणून. त्या प्रदेशातून 5 नद्या वाहतात म्हणून त्याला काय म्हणतात? पंजाब. आता ही नदी घागरा, कोणती नदी? घागरा किंवा घागरा नदी. बघा पुरातन काळामध्ये असं म्हणतात की ज्यावेळेस हिमालयाच्या निर्मितीच्या पूर्वी ही घागरा नदी या कोणत्या नदीची उपनदी होती म्हणून ओळखलं जातं? सतलज नदीची. बघा घागरा नदी ही सर्वात मोठी म्हणजे लांबीच्या बाबतीमध्ये मोठी नदी आहे. नेपाळमध्ये तिचा उगम होतो. उगम पावल्याच्या नंतर उत्तर प्रदेशमध्ये येत आहे आणि गंगेचीच ही उपनदी आहे घागरा. त्याच्यानंतर महत्त्वाची या घागरा नदीची एक उपनदी महत्त्वाची कोणती नदी? शरयू. या घागरा नदीची एक उपनदी आहे शरयू नावाची. आता ही शरयू नदी कशासाठी प्रसिद्ध? तर या शरयू नदीच्या काठी अयोध्या हे शहर आहे. राम जन्मभूमी म्हणून ओळखलं जाणारा उत्तर प्रदेशमधील अयोध्या हे शहर या शरयू नदीच्या काठी आहे. आणि ही शरयू नदी या घागरा नदीची उपनदी आहे. त्याच्यानंतर ही झाली घागरा नदी. घागरा नदीच्या नंतर ही या ठिकाणी एक गंडक नावाची नदी. कोणती नदी? गंडक. घागराच्या नंतर कोणती? गंडक नदी. आणि गंडक नदीच्या नंतर इथे या ठिकाणी एक नदी उगम पावते. ती कोणती? कोसी. या कोसी नदीला सप्तकोशी म्हणून ओळखलं जातं नेपाळमध्ये. कारण नेपाळमध्ये सप्तकोशी का? तर 7 प्रवाह एकत्रीकरण येतात आणि 7 प्रवाहाच्या एकत्रित प्रवाहाला काय कोशी नदी म्हणून ओळखलं जातं. त्या ठिकाणी तिला सप्तकोशी किंवा सप्तकोशिका असं म्हणून ओळखलं जातं. कोणत्या नदीला? कोशी नदीला. त्याच्यानंतर ही कोशी नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणून ओळखलं जातं. आता बिहारचं दुःखाश्रू म्हणजेच काय? आता ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये पाऊस पडतं त्यावेळेस या नदीला पूर येतं आणि पूर अशा स्वरूपाचा येतो, भयंकर स्वरूपाचा होतो. कारण 79 वर्षामध्ये या नदीने आतापर्यंत 130 वेळेस स्वतःचं पात्र बदललेलं आहे. किती वेळेस? 130 वेळेस. बघा ज्यावेळेस या नद्यांचा आता या नदीमध्ये ज्यावेळेस पूर येतं, पूर आल्याच्या नंतर ही उंचवट्यावरून वाहते, तीव्र उतारामध्ये वाहते. वाहल्याच्या नंतर ज्यावेळेस याला पूर येतं तर ह्या नदीच्या पात्रामध्ये जो पाणी आहे तो पाणी हा पात्र सोडून बाहेर निघतो, म्हणून हिला पात्र बदलणारी नदी म्हणतात. पठारावर आल्याच्या नंतर ती नदी असा ज्या ठिकाणावरून वाहत असेल तेवढ्या प्रदेशातील जर शेती असेल, घरं असेल, जंगल असेल, सगळे काय नेते? ती वाहून नेते आणि त्याच्या वाळूखाली सगळं दबलं जातं. म्हणून या ठिकाणी त्याला बिहारचे दुःखाश्रू म्हणून ओळखले जाते. कारण या नदीला जर पूर आला तर 24 तासामध्ये त्या नदीला जर पूर येत असेल तर 24 तासामध्ये त्या नदीचं पाणी 10 मीटरपर्यंत वर चढतो. 24 तासात किती मीटरपर्यंत? 10 मीटरपर्यंत वर चढतो. म्हणून याला विनाशकारी नदी किंवा बिहारचे दुःखाश्रू म्हणून ओळखले जाते. आणि याच नदीला आता आसामचे दुःखाश्रू म्हणून या ब्रह्मपुत्रेला ओळखलं जातं.